केमिस्ट्रीच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आपण मागच्या तासामध्ये आपण दिलेल्या आकृतीत चौरसांची संख्या किती असते याची आपण मोजदाद त्या ठिकाणी केली होती. आजच्या तासिकेमध्ये आपण दिलेल्या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहे हे आपण पाहणार आहोत. आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं की चौरस आणि चौकोन याच्यामध्ये फरक आहे. चार कोन चार बाजू असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो? चौकोन. परंतु ज्या आकृतीच्या चारही बाजू असतात चारही बाजू सारख्या असतात तो काय आहे? चौरस. परंतु काही आकृती अशा असतात की ज्यांची चारही बाजू सारख्या नसतात तो काय असतो? चौकोन. म्हणजे प्रत्येक चौरस हा चौकोन असतो परंतु प्रत्येक चौकोन हा चौरस असतो असं नाही. मग कालच्या तासिकेमध्ये आपण दिलेल्या आकृतीतील चौरसांची संख्या आपण पाहिली होती. आजच्या तासिकेमध्ये आपण या आकृतीतील चौकोन आपल्याला किती आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. मग याची सोपी पद्धत काय आहे? आता हा जो प्रश्न आहे तो सगळ्या स्पर्धा परीक्षांना विचारला जातो. मग आपण स्कॉलरशिपचा अभ्यास करतो, नवोदय परीक्षेला म्हणजे नवोदय परीक्षेला देखील विचारला जातो, MTS आहे, NMS आहे, सगळ्या स्पर्धा परीक्षांना विचारला जाणारा हा प्रश्न आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला चौकोनांची संख्या काढायची आहे. सोपी पद्धत ही आपण जसं मागच्या तासिकेमध्ये सांगितलं होतं, उभे जे काही चौकोन आहे किंवा आडवे जे काही चौकोन आहेत आपण त्यांना क्रमांक द्यायचे. 1 2 3 आणि 4. आपण आडव्या चौकोनांना क्रमांक दिले. तशाच पद्धतीने जे उभे काही चौकोन आहेत त्यांना सुद्धा आपण क्रमांक दिलेले आहे. आता यात एक सूत्र आहे. दिलेल्या आकृतीतील चौकोन आपल्याला काढायचे आहे. मग चौकोनाची संख्या जर आपल्याला या ठिकाणी काढायची असेल तर त्याचं सूत्र काय आहे की आडव्या संख्यांची बेरीज. आडव्या संख्यांची संख्या म्हणजे काय? चौकोन. आडव्या ज्या काही संख्या आहेत म्हणजे हे आडव्या आपण जे काही चौकोनांना क्रमांक दिले आहेत त्यांची काय करायची? बेरीज गुणिले जे उभ्या काही संख्या आहेत त्यांची काय करायची? बेरीज. उभ्या संख्यांची बेरीज. उभ्या संख्यांची बेरीज म्हणजे आडव्या संख्यांची बेरीज आणि उभ्या संख्यांची बेरीज. आता आपण आडव्या संख्यांची बेरीज करू. 1 आणि 2 3 आणि 3 6 6 आणि 4 10. किती आहे? 10. आडव्या जे काही संख्या आहेत त्यांची आपण बेरीज केली तर किती आली? 6. आडव्या जे काही चौकोनांची बेरीज केलेली आहे ती किती आलेली आहे? 10. किती आलेली आहे? 10. आता जे उभे चौकोन आहे त्याची आपण बेरीज करणार आहोत. 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10. 10 गुणिले 10 किती? 100. जे दिलेल्या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आलेली आहे? 100 आलेली आहे. या ठिकाणी चौकोनाचे मोजदाद करताना त्यांच्या बाजू सारख्या आहेत का हे महत्त्वाचं नाही. फक्त 4 बाजू असणारी एखादी आकृती म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? चौकोन.